नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला मस्त अशी पनीरची भाजी करून दाखवणार आहे। इथे मी सर्वात आधी 2 मोठे कांदे कट करून घेतलेले आहे आणि त्याचसोबत 2 टोमॅटो सुद्धा कट करून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला इथे सर्वात आधी कढईमध्ये थोडंसं तेल आणि त्यामध्ये 2 तेजपान, 4 ते 5 लवंग आणि 4 ते 5 मी इथे मिरे घेतलेले आहे। हे छान तेलामध्ये फ्राय करायचे आहे आणि त्यामध्ये लगेचच कट करून घेतलेले टोमॅटो आणि कांदा घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मी थोडासा लसूण घेतलेला आहे, 4 ते 5 काजू घेतलेले आहे आणि त्यानंतर थोडंसं आलं घेतलेलं आहे। हे सर्व आता टोमॅटो कांदा आपल्याला मस्त असा सॉफ्ट होईपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी मी अगदी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे। यावर झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं मस्त असा मसाला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। पनीर इथे आपल्याला हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे। चौकोन आकारामध्ये पनीर कट करून घेणार आहे, पाहू शकता तुम्ही। इथे माझं आता पनीर छान असं कट करून झालेलं आहे। त्यानंतर आपण इथे लगेचच आता पनीर फ्राय करून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे तव्यावर थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यावर पनीरचे तुकडे टाकून छान असं पनीर हलक्याशा गोल्डन रंगावरती फ्राय करून घ्यायचं आहे। इथे मी आता अलट-पलट करून छान असं पनीर फ्राय करून घेतलेलं आहे, पाहू शकता तोपर्यंत आपला हा टोमॅटो कांद्याचा मसाला सुद्धा मस्त असा परतून झालेला आहे। छान असा सॉफ्ट झालेला आहे, पाहू शकता तुम्ही। इथे मी आता परत मिनिटभर हा मसाला छान असा परतून घेणार आहे। इथे आता गॅस बंद केलेला आहे आणि एका ताटामध्ये हा टोमॅटो कांद्याचा मसाला छान असा थंड करून घ्यायचा आहे। इथे आता आपला मसाला छान असा थंड झालेला आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मस्त अशी पेस्ट करून घ्यायची आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तेजपान वगैरे काढून सुद्धा बाजूला काढू शकता। त्यानंतर इथे मी मिक्सवाला शाही पनीर मसाला घेतलेला आहे। यामधला मी अर्ध पॅकेट घेणार आहे। यामध्ये पाणी घालून छान असा याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तुम्ही याच ठिकाणी यामध्ये दूध सुद्धा घालून याची पेस्ट तयार करून घेऊ शकता। इथे आता त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये लगेचच तयार करून घेतलेली ग्रेव्ही घालून घ्यायची आहे। ही ग्रेव्ही आपल्याला आता मस्त अशी तेलावरती परतून घ्यायची आहे। इथे आता आपल्याला मीडियम गॅसवर ही ग्रेव्ही मस्त अशी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे। इथे मी 2 मिनिटं हा मसाला छान असा परतून घेतलेला आहे। त्यानंतर जो मसाला आपण मिक्स करून घेतलेला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे। हा मसाला सुद्धा आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे, छान असं तेल सुटेपर्यंत। मसाला तुम्ही जितका छान परताल तितकी आपल्या भाजीला चव छान येते। यामध्ये मी आता मीठ घालणार आहे। यामध्ये आता आपण कोरडे मसाले घालून घेऊ। सर्वात आधी यामध्ये मी पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे। 1 मोठा चमचा भरून धने जिरे पूड घालून घ्यायची आहे। 1 चमचा भरून यामध्ये मी लाल तिखट घालून घेतलेलं आहे। हे माझं लाल तिखट जरा तिखट कमी आहे, तुम्ही इथे कमी जास्त तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। छान असे ओले कोरडे मसाले मिक्स करून घ्यायचे आहे। यामध्ये मी आता कपभर पाणी घालून हे छान अशी ग्रेव्ही मिक्स करून घेणार आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे। इथे आता आपल्याला यावर झाकण ठेवून ही ग्रेव्ही मस्त अशी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे। पाहू शकता तुम्ही 4 ते 5 मिनिटं ही ग्रेव्ही मी मस्त अशी शिजवून घेतली होती। त्यानंतर जे फ्राय केलेलं पनीर आहे ते घालून घ्यायचं आहे। हे आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे।
यामध्ये मी थोडंसं कोमट पाणी घालून घेणार आहे. तुम्हाला जर यामध्ये रस्सा कमी आवडत असेल तर तुम्ही ही भाजी अशी सुद्धा खाऊ शकता किंवा यामध्ये तुम्हाला जितपत रस्सा आवडत असेल कमी जास्त तितका तुम्ही यामध्ये घालू शकता. इथे मी आता यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं ही भाजी मस्त अशी शिजवून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही 2 ते 3 मिनिटानंतर आपली ही पनीर मस्त असं बनून तयार झालेलं आहे. तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला माझी रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.